मध्ये यानंतर जे बक्षिसे लावले जातील ते समोरच्या कक्षामध्ये आपण जमा करायचे आहे आणि त्यानंतरच ते बक्षिसे जाहीर पुकारली जातील आणि ते बक्षीस जर नक्कीच कुठल्याही खेळाडूने जिंकले नाही तर ते पारितोषिक जमा राहील 50% नक्कीच आमच्या समोरच्या कक्षामध्ये जमा राहील. बॅक टू बॅक दोन चेंडू आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी हाताळताना संघ नाही का आपण पाहतोय आई गंगामाता संघाचं विनोद गुलवी कॅप्टन लेडिंग फ्रंट राईट मोर द स्टंप. ऑन साइडला चेंडू टोलला एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुरून क्षेत्रक्षे चेंडूवर झेपावतोय. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न देखील केला जातोय आणि 2 धाव पूर्ण. दोन धावेने अकाउंट ओपन केलेलं आहे सुरेश या फलंदाजाने. 2 धावने अकाउंट ओपन होतोय वजुश्री इंटरप्राइजेसच्या संघाचं. विनोद गुलवी फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. विनोद गुलवी जो संघाचा संघनायक आहे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक चालतोय. तर पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज सुरेश गुलवी. पहिला फलंदाजी बाद झालेला आहे. नवीन फलंदाज प्रभाकर गुलवी आता मात्र वंडर पोझिशनला खेळण्यासाठी आलेला आहे. विनोद गुलवी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. तर यावेळी सामना करत फलंदाज प्रभाकर गुलवी. मागील सामन्यामध्ये प्रभाकर गुलवी यांनी चांगली फलंदाजी केली होती आणि तीच अपेक्षा या सामन्यामध्ये त्याच्याकडून असणार आहे. पाहूया या सामन्यामध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल प्रभाकर गुलवी ज्याच्यावर पाठऱ्यांगाच्या नजरा नक्कीच लागलेल्या असणार आहेत. विनोद गुलवी टू प्रभाकर गुलवी. कट करण्याचा प्रयत्न आहे ते मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. चांगली गोलंदाजी विनोद गुलवी हाताळताना पाहायला मिळतोय. पहिले षटक कमालीचं राहिलेलं आहे. विनोद गुलवी याचं फक्त 2 धाव त्यांनी खर्च केले आहेत. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेले आहेत. इथे मात्र चेंडूला फिरकवून दिलेलं आहे आणि चेंडू निघून जातोय मिडविकेटच्या वरून सीमा पार षटकार. षटकरी संघाची धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून होते. धावपलीकडे 8 धावा. नव्यान चेंडूची फेक करायची आहे. धावसंख्या 8 आपण पाहतोय. पहिले षटक मार्गस्थ असताना प्रभाकर गुलवी यांनी षटकऱ्याने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. आजच्या दिवसामधील हा 4था सामना आपण पाहतोय वजुश्री इंटरप्राइजेस विपक्ष आई गंगामाता या 2 संघामध्ये. आपण पाहतात निंबवली प्रीमियर लीग MPL 2024 आयोजन
विनोद गुलवी आपल्या शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फ्ले अँड मिस. तर निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती पहिल्या षटकाची समाप्तीनंतर वजश्री इंटरपाजी संघाची धावसंख्या 1 बाद धावफलकावर 8 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 1 बाद 8. बादवरवर फलंदाज सुरेश गुलवी, बाला आणि प्रभाकर ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये पहिला बदल, गोलंदाजी मार्कवर दुसरं षटकाची जबाबदारी इथे मात्र संघनायकाने सोपवलेले गोलंदाज विकास गुलवी याच्याकडे. विकास गुलवी या वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटकासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. तर सामन्याकडे फलंदाज बाला गुलवी. विकुल्लू शतक आपण पाहतोय कारण पॉवरच्या षटकाची समाप्त झालेली आहे. इथे मात्र मिस्टाईन फटका चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडू खाली, झेल मात्र झेल इथे ड्रॉप केला जातोय. धावसंख्या 9. दुसरं षटक मार्गस आहे. विकास गुलवी पहिल्या चेंडूवर खरं तर संधी प्राप्त झाली होती, मात्र संधीचं सोनं त्याला करता आलेलं नाही. विकास गुलवी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी सामनावीर फलंदाज प्रभाकर गुलवी. इथे मात्र चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न, मिस्टाईन फटका चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, संतुलन शरीराचं साधता आलं नाही, अगोदरच पुढे आला होता. मात्र ते दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर परिणाम स्वरूप अपघात. फलंदाज धावच्या चेंडूने बाद होतोय. बाला याची गेली संपुष्टात. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 पाहायला मिळते, मात्र 2 सलवेचे फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज प्रशांत गुलवी आता मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. एका चांगली जोडी सध्या फलंदाजी करताना आपण पाहतोय. एका बाजूला प्रभाकर गुलवी तर दुसऱ्या बाजूला प्रशांत गुलवी. प्रभाकर गुलवीकडे खूप मोठा दांडगा अनुभव आहे. प्रशांत गुलवी कमी नाही, त्याच्याकडे चांगला अनुभव आहे आणि अनुभवी जोडी सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. विकास गुलवी राईट आर्म ओव्हर द स्टंप. इथे मात्र वेट होतोय रिस्ट्रिक्शन आणि चेंडू निघून जातोय. लॉंग स्टॉप रिझन मधून सीमा पार, नशिबाचा चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 4 ने वाढून होती. धावफलकावर 14 धावा. धावसंख्या 14. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना इथे मात्र दिशा विकेटले, पंचांचा इशारा वाईट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीपला चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. सिंगलने संघाच्या धावपंगामध्ये बदल होतोय. धावसंख्या 16. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल एजी स्पोर्ट्स विपक्ष नॅन्सी 11 या दोन संघामध्ये. दोन्ही संघ आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. नॅन्सी 11 संघाचा संघनायक आणि एजी स्पोर्ट्स संघाचा संघनायक.
इथे मात्र सुरेख फटका अगदी पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय डीप पॉइंट रिजन मधून सीमा पार नेत्री दीपक चौकार. चौकारीने षटकाची देखील समाप्त होते. 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. सॉरी एक चेंडू अजून शिल्लक आहे. दुसऱ्या षटकामधील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 20. चांगला फटका प्रभाकर गुलवी याच्या बॅट मधून पाहायला मिळाला होता. स्केअर ऑफ द विकेट पॉइंट रिजन मधून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग साधता आलेला नाही. चेंडू समोर येतोय मिड ऑन रिजनला. तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. त्याने एका धावेने षटकाची देखील समाप्ती दिलेली आहे. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाची समाप्तीनंतर 21 धावा. 2 बाद वजसर इंटरबाजी संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल नॅन्सी 11 विपक्ष एजी स्पोर्ट्स या 2 संघामध्ये. तर दोन्ही संघनायक आपण टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचं आहे. नॅन्सी 11 संघाचा संघनायक आणि एजी स्पोर्ट्स संघाचा संघनायक. दहा 10.5 सरासरी प्रतिषटकामागे धावा झळकल्यात वजश्री इंटरप्राइजेसच्या संघाने प्रतिषटकामागे. गोलंदाजीमध्ये बदल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय शुभम गुलवी. तर सामोर जाईल फलंदाज प्रभाकर गुलवी. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जातोय. 30 सर्कलमध्ये आपण पाहतोय 4 शतकशिक तैनात केले गेले आहेत. मिड ऑफ 30 सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय पॉइंट रिझन मध्ये शतकशिक 30 फाईन लेग 20 मध्ये 30 सर्कलमध्ये पाहायला मिळतात. इथे शतकशिक डीप मध्ये तैनात केले गेले आहेत. शुभम गुलवी राईट मोर द स्टंप. इथे मात्र दिशा प्रकटल्या. दिशा चेंडू पहिलाच आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या सिंगल 22. डबल 2 22 धावा. तिसरे षटक मार्गस्थ असताना शुभम गुलवी तिसऱ्या षटकात आलतोय. एज अँड गॉन. विकेटचं पतन. फलंदाज बाद. प्रभाकर गुलवी याची गेली संपुष्टात. तिसरा फलंदाज बाद होतोय वजश्री इंटरप्राइजेसच्या संघाचा. पहिला चेंडू आपण जर बघितलं तर शुभम गुलवी यांनी ओव्हर द विकेट हाताळला होता. त्यानंतर राऊंड विकेट गोलंदाजी करताना एक अँगल प्राप्त केला होता आणि अँगल प्राप्त करताना विकेट प्राप्त केलेला आहे. नवीन फलंदाज मात्र खेळपट्टीवर येतोय करण. धावसंख्या स्थिर. धावपलेकर 22 वर 3 अशी स्थिती सध्या पाहतोय वजश्री इंटरप्राइजेसच्या संघाची. सुदर्शन उर्फ गोट्या ह्याला आपण उद्या इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. सुदर्शनचं प्रदर्शन कसं असेल याचं उत्तर आपल्याला उद्या मिळेल. नेहमीच रेग्युलर निंबोली संघाकडून त्यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. फिरकी गोलंदाज आहे आणि उद्या ते फिरकीच्या जाळ्यात प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजी तारांबळ भंभेरी उडवेल का याचं उत्तर उद्या मिळेल. लॉर्ड चेंडूला समोर केलेला आहे. शतकशिक जोपर्यंत चेंडू फील करून फेकी करेल तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला. लॉंग ऑफ रिझन मध्ये चांगले शतरक्षण पाहायला मिळते. धावसंख्या सिंगल वाढून होते. धावपलेकर 23 धावा 23. तिसरं षटक प्रगतीपथावर शुभम गुलवी आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतोय. सामन्याकडील फलंदाज प्रशांत गुलवी. प्रॉपर टायमिंग साधलेला नाही. मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतला नाही. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. बेडुकी रिजन मधून जोपर्यंत चेंडू थ्रो केला जाईल. धावसंख्या पुन्हा एकदा सिंगल वाढते. धावपलेकर 24 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे वजश्री इंटरप्राइजेस संघ आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना. इथे मात्र चांगला चेंडू आणि विकेट. आणखीन एक फलंदाज बाद होताना वजश्री इंटरप्राइजेस या संघाचा करणच्या रूपाने. चार फलंदाज इथे बाद झालेले आहेत. शुभम गुलवे याने आतापर्यंत 2 विकेट प्राप्त केलेले आहेत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते.
राजा गुलवी याची इनिंग आजच्या दिवसामध्ये हायलाइट्स राहिलेले आहे, कारण पहिलं अर्धशतक राजा गुलवीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं होतं. राजा गुलवी यांनी अगदी राजासारखी कामगिरी पहिल्याच सामन्यामध्ये केली होती आणि नेहमीच राजा गुलवी याचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. घंटो का काम मिंटो में पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील ठरला होता आणि त्याच खेळाडूला पुढील सामन्यामध्ये आपण इजी स्पोर्ट्स संघाकडून इन ॲक्शन मध्ये देखील पाहणार आहोत. शुभम गुलवी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर, तर सामन्याकडे फलंदाज उमेश. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, अँग्युलर डिलिव्हरी आपण बघतोय, अँगल क्रिएट करताना राऊंड विकेट गोलंदाजी करतोय शुभम गुलवी. धावसंख्या स्थिर, धावपलीकडे 24 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकापर्यंत शेवटचा चेंडू. इथे मात्र चेंडूला फिरकून दिले, उंचच उंच आणि लांबच लांब. अखेर षटकार लॉंग ऑनच्या वरून ठोकताना आपण बघतोय फलंदाज उमेश याला. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते, धावपलीकावर जाऊन पोहोचते ते 30 ओव्हर आणि तिसऱ्या षटकाची देखील समाप्त झालेली आहे. 3 षटकाची समाप्ती, 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावपलीकावर 30, आता मात्र 10 ची सरासरी प्रति षटकामध्ये पाहायला मिळते. हेमंत गुलवी रंगाबाई यांच्याकडून प्रेक्षकांना देखील सोडून संधी. आपण जर सीमारेषा बाहेर झेल पकडता आयवा झेलसाठी आपल्याला 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. कॅच लोवर कॅश लो. हेमंत गुलवी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक प्रेक्षकांसाठी सोडून संधी आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. राजा गुलवी आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी आमचे व्याय ॲडवायझर या. आपल्याला जे पहिल्या सामन्याचं पारितोषिक लावण्यात आलं होतं ते पारितोषिक आमच्या व्याय ॲडवायझरवरून दिलं जाईल. संतोषजी भाकरे साहेबांकडून हे पारितोषिक जे ग्रामसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक नक्कीच दिलं गेलेलं आहे. धावसंख्या 34, हा चौकार आपण पाहतोय फलंदाजाच्या बॅट मधून. प्रशांत गुलवीच्या बॅट मधून हा चौकार आणि चौकाराने धावसंख्या येतोय आकार. हे आपण पाहू शकता पारितोषिक दिलं जाते संतोषजी भाकरे ग्रामसेवक यांच्या माध्यमातून राजा गुलवे यास. उमेश साठी एक सोहळ संधी आहे. प्रति षटकारास इंजिनियर भावेश भोईर यांच्याकडून प्रत्येक षटकारास गुलवी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. प्रति षटकारास भावेश गुलवी यांच्याकडून आहे पारितोषिक दिलं जाईल. इथे मात्र प्लेयर मिस, निर्धाव चेंडू. चौकारानंतर वापसी करताना गोलंदाज राज गुलवी पाहतोय. धावसंख्या स्थिर, धावपलीकडे 34 धावा. शेवटचं षटक मार्गस्थानी, शेवटच्या षटकामधील शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रशांत गुलवी याला सध्या तरी शांत ठेवलेलं आहे. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय, मेडिकट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू येतोय डीप मिड ऑन रिझन मध्ये आणि धावपाच्या मध्ये फलंदाज बाद. आणखीन एक फलंदाज बाद होताना वजुश्री इंटरपाचे संघाचा रनआउट चुरबाने. पवन गुलवी यांच्याकडून प्रशांत गुलवी याला सोडून संधी आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि प्रति षटकारास 1000 रुपयाचं पारितोषिक प्रशांत गुलवी याला दिलं जाईल. प्रशांत याला सोडून संधी आहे. पाहूया या सोडणं संधीचं जो सोनं करेल का. कारण षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेलं आहे आणि चेंडू निघून जात आहे सीमा पार. 1 बाउंड चौकार. चौकारासाठी हे पारितोषिक नसणार आहे मात्र अजूनही संधी आहे. षटकार जर खेचला तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल.
शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या 4 ने वाढते. धावपलीकर 39 वर पोहोचते. 39. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू. पाहूया प्रशांत या चेंडूला सीमारेषेवर पाठवेल का? आणि पाठवलेला आहे. प्रशांत यांनी चेंडू पाठवलेला सीमापार षटकार. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकांचा खेळ देखील समाप्त झालेला आहे. 4 षटकामध्ये वजूसर इंटरपाजी संघाने आपल्या धावपलीकर धावा चालवल्या. त्या 45 आणि 46 धावांचं आव्हान इथे गंगामाता या संघासमोर त्यांनी उभा केलेला आहे. तर बोलूया आपण पुढील सामन्याच्या टॉसकडे. तर पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल एजी स्पोर्ट्स आणि नॅन्सी 11 या दोन संघामध्ये. मगनजी वालेकर यांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. विक्रांत गुलवी यांचा संघ नॅन्सी 11 तर गणेश गुलवी यांचा संघ एजी स्पोर्ट्स या दोन संघांमधील हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर टॉस केला जातोय. नॅन्सी 11 संघाच्या संघाने टॉस जिंकलेला आहे. मान्यवर विनंती असेल की आपण व्यापीठाची सुरुवात व्हायची आहे. नॅन्सी 11 संघाने का टॉस आपण जिंकलेला आहे. 4 षटकांचा सामना आहे. काय निर्णय असेल? शतरक्षण स्वीकारले. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो टॉस केला गेलेला आहे. टॉस जिंकले नॅन्सी 11 संघाच्या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजी करण्यासाठी एजी स्पोर्ट्स संघाला इन्व्हाइट केलेलं आहे. आव्हान आहे ती 46 धावांचा. निंबवली प्रीमियर लीग 2024 मध्ये दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण सामना पाहतोय वजूसर इंटरपाजी स्वपक्ष आई गंगामाता या दोन संघामध्ये. प्रथम फलंदाजी करताना वजूसर इंटरपाजी संघाने आपल्या धावपलीकडे निर्धारित 4 षटकामध्ये धावा कुठून काढलेल्या. त्या 45 आणि 46 धावांचं लक्ष्य आई गंगामाता संघासमोर त्यांनी उभं केलेलं आहे आणि 46च्या लक्ष्याचं पाठलाग करण्यासाठी सलमीजोडी मैदानामध्ये पाठवायचे आहे. तर सलमीरू मैदानामध्ये पाठवायचे आहेत. या स्पर्धेमध्ये ऑफिशियल पंच आपण बघतोय जतीन भुयाल सर, जितेंद्र पांचाल सर आणि गणेश पाटील सर हे 3 ऑफिशियल पंच. जितेंद्र पानसारे सर, जतीन भुयाल सर आणि गणेश पाटील सर. हे 3 ऑफिशियल पंच या निंबवली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल एजी स्पोर्ट्स विपक्षी नॅन्सी 11 या दोन संघामध्ये. नुकताच टॉस झालेला आहे. टॉस नॅन्सी 11 संघाच्या संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजी करण्यासाठी
आमंत्रित केलेले आहे ते एजी स्पोर्ट्सच्या संघाला. मात्र सुरू असलेला सामना आपण पाहतोय वज्रश्री इंडोबाजेस विरुद्ध आई गंगामाता या दोन संघामध्ये. आई गंगामाता संघाकडून सर्व जोडी मैदानामध्ये विनोद आणि मनोज, तर पहिले षटक घातल्याची जबाबदारी ते मात्र स्वीकारलेली आहे वज्रश्री इंडोबाजेस संघाकडून गोलंदाज सुरेश यांनी. सुरेश वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक घातल्यासाठी सज्ज होतोय. तर सामोरं जाईल फलंदाज विनोद गुलवे. संघाचा संघ नाही का ज्याने पहिले षटक देखील हाताळलं होतं, ज्या पॉपलेच्या षटकामध्ये त्याने फक्त 8 धावा खर्च केले होते. पाहूया फलंदाजीमध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल. जर आई गंगामाता संघाचा विचार केला तर आई गंगामाता संघाचा तो संघ नाही काय आणि की प्लेयर आहे. चांगली कामगिरी आपल्या संघासाठी या करताना पाहायला मिळतोय. सुरेश गोलंदाजी मार्कवर, तर सामना करेल फलंदाज विनोद. पहिले षटक, पहिल्या षटकामधील पहिला चेंडू. पहिला चेंडू बॅकहोलला जाऊन केवळ चेंडूला दिशा दिलेला आहे पॉइंट रिझर्व्हमध्ये एका धावेसाठी. एका धावेने स्वतःच संघाचं अकाउंट ओपन केलं फलंदाज विनोद याने. आव्हान येते 46 धावांचा. 46 या लक्ष्याचा पाठलाग आई गंगामाता संघ करतोय. सुरेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी सामना करेल फलंदाज मनोज. प्लेअर मेस चांगला चेंडू. मनोज यांनी मागील सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती, मात्र ते सातत्य या सामन्यामध्ये त्याला राखावं लागेल. पहिला चेंडू मोठा फटका केल्याचा प्रयत्न, मात्र त्या प्रयत्नात फलंदाज बेट होतोय. पुन्हा एकदा बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. इथे कुठल्या प्रकारची धाव नाही. बॅक टू बॅक दुसरा चेंडू, हा निर्धाव चेंडू हाताळताना गोलंदाज सुरेश. इथे मात्र चेंडूला भिरकून देण्याचा प्रयत्न. मिस्टायमी फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे झेल घेण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्याला बीट करून चेंडू निघून जातोय लॉंग ऑन रिझन मधून सीमापार चौकार. इथे मात्र पहिलाच चौकार आपण पाहतो फलंदाज मनोजच्या बॅट मधून. चौकाराने स्वतःचं अकाउंट देखील ओपन केलेलं आहे. कार्प्याच्या सहारे चेंडू ट्रॅव्हल होतो मिडविकेट क्षेत्रामध्ये. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या एका धावेने वाढेल. धाव फलकावर 6 धावा. आपण सामना पाहतोय वज्रश्री इंडोबाजेस विपक्ष आई गंगामाता प्रसन्न या दोन संघामध्ये. आव्हान येथे 46 धावांचं 46 या लक्ष्याचा पाठलाग करताना आई गंगामाता हा संघ. धावफलकावर धावा पाहायला मिळतात, त्या 6 धावा पहिली षटक मार्गस्थ असताना. पावलांचा वापर करून सरळ खेळलेला आहे. डाऊन द ग्राउंड प्रशांत चेंडूवर झेपावतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावांचं संरक्षण करताना चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आता 2 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातील आणि 2 धावेने षटकाची देखील समाप्ती होते. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 46 लक्ष्याचा पाठलाग करताना आई गंगामाता संघाची धावसंख्या धावफलकावर बिनबाद 8. आता मात्र गोलंदाजीमध्ये पहिला बदल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रशांत गुलवी येतोय आणि सुदर्शन गुलवी यांच्याकडून प्रशांत गुलवी याला सोडून संधी आहे. जर विकेटची हॅट्रिक पूर्ण करतोय तर विकेटची हॅट्रिकसाठी तब्बल 1111 रुपयाचं पारितोषिक सुदर्शन गोट्या यांच्याकडून दिला जाईल. सुदर्शन गुलवी उर्फ गोटे यांच्याकडून पारितोषिक आहे 1111 रुपयाचा. जर प्रशांत गुलवी विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय तर. येस, निंबोली प्रीमियर लीग स्पर्धेची चर्चा नक्कीच भिवंडीच्या बाहेर जाऊन पोहोचलेली आपण पाहू शकता. मैदानाच्या वरून देखील ही स्पर्धा एन्जॉय केली जाते हेलिकॉप्टर मधून.
एक धाव पूर्ण, दुसरी धाव करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा देखील पूर्ण. चांगला कॉलिंग आणि चांगली रनिंग मिळून तो विकेट पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 10 धावा. 46 धावांच्या लक्ष्याचं पाठलाग आई गंगामाता प्रसन्न हा संघ करतोय. धावसंख्या 10. 36 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फुलटा चेंडू हवं तसा फायदा उचलता नाही. पंचाचा नो बॉलचा इशारा. 1+1 अशा प्रकारे 2 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातील आणि 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 ने वाढून होती. ते धावफलकावर 12 धावा आणि पुढील चेंडू फ्रीट देखील असणार आहे. पाहूया फ्रीटवर बिग हिट पाहायला मिळेल का आणि फ्रीट खेळण्याची संधी ते मात्र फलंदाज विनोदकडे चालून आलेले आहे. पाहू विनोद गुलवी फ्रीटची संधी साधतोय का. यावेळी फ्रीटवर विकेट पाहायला मिळतोय. फाईन खेळलाय आणि चेंडू निघून जातोय. फाईन लेग रिझन मधून सीमा बार चौकार. फ्रीटवर बिग हिट पाहायला मिळते आणि या बिग हिटने मोठ्या फटक्याने संघाच्या धावफलकामध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 4 ने वाढून धावफलकावर पाहायला मिळते ती 16 धावा. बॅकफुलला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र प्रॉपर टायमिंग साधता नाही फलंदाजाला. खरं तर एक्स्ट्रा रिझर्व मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 16 धावा. 30 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी आई गंगामाता प्रसन्न या संघाला. दुसरं षटक मार्गस्थ आहे. प्रशांत गुलवी दुसरं षटकात आलतोय. तर पुन्हा एकदा सामनाकर फलंदाज विनोद. पुन्हा एकदा शपलून खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र जोरदार अपील. पंच संमत नाहीत. चांगली वापसी करताना आपण बघतो प्रशांत आतापर्यंत 2 चेंडूवर प्रशांतने फलंदाजाला शांत ठेवलेलं आहे. चांगली वापसी चौकारानंतर कमबॅक पाहायला मिळतोय प्रशांतचा. यावेळी मात्र सुरेख फटका. गॅप मधून चेंडू निघून जाईल. सीमा पारा चौकार. नेतृत्वपक चौकार विनोद याच्या बॅट मधून. धावसंख्या 4 ने वेगाने वाढते. धावफलकावर 4 ने वाढून होते ती 20 धावा. 26 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. सामनाकारी फलंदाज पुन्हा एकदा विनोद. यावेळी मात्र अतिशय सुरेख फटका आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. स्लॉफी वर्क 1-2 का 4 हा चौकार. सलग 2 चेंडू मध्ये 2 चौकार. या अगोदरचे 2 चेंडू सलग निर्धाव पाहायला मिळाले होते आणि त्यानंतर सलग 2 चेंडू मध्ये लागोपाठ 2 चौकार विनोदच्या बॅट मधून. तर 2 षटकाची देखील समाप्त झाले. 2 षटक समाप्त नंतर धावसंख्या धावफलकावर 24 धावा. बिनबाद 24. आई गंगामाता प्रसन्न 46 या लक्ष्याचा पाठलाग करताना. बारा चेंडू मध्ये 24 धावा. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये इथून 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सरासरीचा विचार केला तर 12ची सरासरी प्रति षटकामागे यावेळी पाहायला मिळते आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये 11च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकाव्या लागतील आई गंगामाता प्रसन्न या संघाला. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज मार्कवर हरीश. तर यावेळी सामनाकर फलंदाज मनोज. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक षटकामागे 11च्या सरासरीने धावा झळकाव्या लागतील. हा सामना जर आई गंगामाता संघाला जिंकायचा असेल तर आव्हाने तिथे 46 धावांचा फील्ड मध्ये परिवर्तन केलं जात आहे. आपण पाहू शकतो 4 शतकशे 30 सर्कलमध्ये आहेत. त्यामध्ये थर्डमॅन फाईन लेग 20 मध्ये पॉइंट 30 सर्कलमध्ये आणि आता मध्ये स्क्वेअर लेग रिजन मध्ये देखील शतरक्षक एक तैनात केला जातोय. इतर शतरक्षक डीप मध्ये उभे आहेत ज्यामध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफ आपण पाहतोय. डीप मिड विकेट पाहायला मिळते. डीप स्क्वेअर लेग देखील पाहतोय.
डीप कव्हर रिझल्टमध्ये क्षेत्ररक्षक. इथे मात्र खराब चेंडू होता. पंचांचा इशारा वाईट आव्हान त्याचा वाटच्या रूपाने. धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या 25. तिसरं षटक मार्गस्थ आहे. हरीश तिसरं षटकात बोलतोय. फुलटाच चेंडू आणि फुलटाचा खरपूस समाचार. चेंडू निघून जातोय या सीमा पार. फुल टोल वसूल करताना फलंदाज मनोज हा षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावफलकावर 31 वर पोहोचते. फुलटाच चेंडू होता. कमजोर चेंडू होता आणि त्याचा खरपूस समाचार देखील पाहायला मिळतोय. प्रशांत हैराण परेशान आपण बघतोय सध्या लॉंग ऑन रिझल्ट मध्ये. इथे मात्र क्लीन बॉल. विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय या मनोज याची गेली संपुष्टात. या अगोदर चेंडूवर षटकार आणि त्यानंतर मात्र कमबॅक करताना गोलंदाज हरेश विकेट प्राप्त करतोय. पहिला फलंदाज बाद होताना मनोजच्या रूपाने. खर तर फुलटा चेंडूवर हा फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे. नवीन फलंदाज शुभम गुलवे. धावसंख्या 31 धावफलकावर पाहायला मिळते. 15 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. आई गंगामाता प्रसन्न या संघाला. फील्ड मध्ये परिवर्तन केलं गेलेलं आहे. प्रशांत फील्ड ऍडजस्ट करताना आपण पाहतोय. अतिशयाला नक्कीच आतमध्ये घेतले गेलेले आहे कव्हर रिझर्व मध्ये. ऑन साइड पूर्णपणे पॅक आपल्याला पाहायला मिळते शुभम गुलवीसाठी. कार्पेचे सारे चेंडू टोलूला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतो आणि यस घातक ठरतोय. फलंदाज बाद होतोय रनआउटच्या रूपाने. धावसंख्या 32. 14 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. नवीन फलंदाज पाहूया कोण येतोय खेळपट्टीवर. अजूनही फलंदाज आलेला नाही. खूप विचार विनिमय केला जातोय आणि नवीन फलंदाज मात्र अखेर मैदानामध्ये येतोय. अक्षय. 14 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. हरेश गोलंदाजी मार्कवर तर पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज शुभम गुलवे. इथे मात्र मिस्टाईन फटका. झेल उडाले. अवघड झेल आहे. प्रयत्न चांगला पाहायला मिळत गोलंदाजाकडून मात्र एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 1 धावेने वाढते. धावफलकावर 33 वर पोहोचते. 13 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. आठ चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पूर्णपणे कंबर कसली जाते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडूनही, कारण दोन्ही संघांसाठी विजय खूप महत्वाचा आहे. प्रशांत आपण पाहू शकता खूपच हैराण परेशान फील्ड मध्ये ऍडजस्टमेंट करताना. आठ चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 8-13चं समीकरण. गोलंदाज हरेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ऑन साइडला चेंडू टोललेला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करून फेकी करेल तोपर्यंत फक्त एकच धाव केल्याची संधी मिळेल फलंदाजांना.
धावसंख्या पुन्हा एकदा सिंगलने वाढते, धावफलकावर पोहोचते ती 34 वर. 12 धावांची इथून अजून आवश्यकता आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 7-12चं समीकरण. मात्र अजून या सामन्याचा 7-12 स्पष्ट नाही. 7-12 म्हटलं तर सर्वांच्या आवडीचा शब्द. 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. इथे मात्र दिशा भरकटले. दिशा चेंडू 5चा इशारा वाईट. अव्वांतर धाव वाईट चेंडूपाने. धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा समीकरण बदललेलं आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक. 7 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. 7-11चं समीकरण. इथे मात्र फुलटा चेंडू दे घुमा के चेंडूला भिरकवून दिले सीमा बाहेर. पत्र बजाव शॉट. षटकार. शेवटच्या चेंडूवर हा टोलेचंग षटकार आपण बघतोय शुभम गुलवीच्या बॅट मधून. आणि आता मात्र या षटकाराने पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये इथून 5 धावांची आवश्यकता. सोपं समीकरण आता मात्र फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. यस, शेवटचा अंतिम षटक. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 3 शेवटचा बॉल. ज्या बॉलवर आलाय षटकार आणि त्या षटकाराच्या मदतीने सामन्याचं रंगरूप बदलून टाकलंय त्या ठिकाणी शुभम गुलवीने. शेवटचं षटक. करण बॉलिंग ट्रॅकवर येतोय. मॅजिकल षटक फेकावं लागेल सुभाष धुमाल सर. अगदी बरोबर. करण याला रन रोखावे लागतील कारण करण याला फक्त 5 धावांचं संरक्षण करायचं आहे. एक मॅजिक षटक हाताळावं लागेल. जादुई गोलंदाजी हाताळायला लागेल. 6 चेंडू 5 धावा. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय आणि चेंडू मात्र निघून गेलाय सीमा रेषा पार. पहिला टप्प्यावर 4 धावा. चौकार. स्कोर इज लेवल. इथून फक्त एका धावाची आवश्यकता आता मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला. बट चेसिंग इज कंपल्सरी. सो एक धाव तुम्हाला काढावीच लागेल. आणि आता मात्र विजयाच्या उंबाड्यावर आपण पाहतोय आई गंगामाता टीमला. कारण फक्त एका धावाची आवश्यकता आहे. उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी आहे. रन एक आवश्यक आहे त्या ठिकाणी. बॉलिंग ट्रॅकवर करण. बॅटची आतील कडा. मात्र जी धाव आवश्यक होती ती धाव मिळते त्या ठिकाणी. मॅच फिनिश. सामना जिंकलाय आई गंगामाता टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक वज्रेश्वरी एंटरप्राइजेस.